नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये काय केलं होतं, नवीन टॉपिक सायन्स 2 चालू केला होता. मग त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पार्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 इथं चालू आहे. पार्ट आपला 1 चालू आहे, म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मग याच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की बाबा का महत्त्वाचं आहे लिव्हिंग प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये का महत्त्वाचं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण पाहिलं की बाबा वेगवेगळे कोणते सिस्टीम आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी आहे, रेस्पिरेशन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे सिस्टीम्स आहेत किंवा इंटरनल एक्सटर्नल ऑर्गन्स असून दे, हे काय करत असतात, कोऑर्डिनेशन करून आपलं काम करत असतात, समन्वय साधून आपलं काम करत असतात. मग याच्यासाठी यांना सिस्टीमसाठी वर्किंगसाठी कशाची गरज असते, एनर्जी प्रोडक्शनची. मग एनर्जी कुठून मिळत असते, मायटोकॉन्ड्रिया. जसं मी तुम्हाला परवा सांगितलं, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस आहे, एनर्जीचं काय आहे ते पॉवर हाऊस आहे. मग तिथनं एनर्जी हे काय करतात, घेत असतो. मग ही एनर्जी मिळवण्यासाठी त्यांना काहीतरी म्हटल्यावर ते काहीतरी सोर्स लागतात. ही एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये जी तयार झालेली आहे त्या एनर्जीसाठी पण काहीतरी सोर्स लागतात. मग ती सोर्स त्यांना कुठं मिळते, त्या सोर्स कुठं मिळतात, मग त्या सोर्स त्यांना मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर मिनरल्स, फॅट्स, प्रोटीन्स, ओके, हे सगळे लागतात, लिपिड्स, हे सगळे गोष्टी त्यांना लागत असतात. मग हे कुठनं मिळतात, मग हे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, फूड, ओके, मिल्क, तर यापासून आपल्याला काय मिळतात, त्या गोष्टी मिळतात. मग त्याच्याबद्दल स्पेशली कार्बोहायड्रेट्सचा जर विचार केला तर कार्बोहायड्रेट्स सगळ्यामध्ये असतात. कार्बोहायड्रेट्स काय असतं, सगळ्यामध्ये असतं, जे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी महत्त्वाचं आहे. बॉडीच्या ग्रोथसाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि पर ग्रॅम ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्समध्ये आपल्याला किती, 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरी एवढी काय मिळते, एनर्जी मिळते. ओके, तर हे थोडंसं काय होतं, रिवाईज थोडंसं केलं मी किंवा समजण्यासाठी. ठीक आहे. आता आपण काय करायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि त्यांच्यामध्ये असलेलं एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा कशी निर्मिती होते, ऊर्जा कशी निर्मिती होते. मी काल परवा सांगितलं तुम्हाला, तेव्हा ऊर्जा निर्मिती होण्यासाठी फक्त फूड नाही आहे, कशाची पण गरज आहे, ऑक्सिजन. ओनली फूड महत्त्वाचं नाही, ऑक्सिजन पण महत्त्वाचं, बरोबर. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच काय, सजीव आणि त्याच्याबद्दल असलेली ऊर्जा निर्मिती कशी होते बघा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल. मग काळजीपूर्वक काय का, सोपे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल म्हणजे रेस्पिरेशन 2 लेवलमध्ये होतो, 2 स्तरामध्ये होतो. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, श्वसन काय होतं, 2 स्तरामध्ये होतं. म्हणजे श्वसनामध्ये पण एनर्जी प्रोडक्शन होते असे आपल्याला समजतं. म्हणजे एनर्जी प्रोडक्शन कशामध्ये होते, फक्त फूड फूड कन्झ्युम केल्यामुळे नाही, तर रेस्पिरेशन पण केलं तर तिथं पण, श्वसन जर केलं तर तिथं पण एनर्जी प्रोडक्शन होऊ शकते. लेवल हे पण महत्त्वाचं आहे. श्वसन 2 लेवलला होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 स्तरावर. एक होतं बॉडी लेवलला. बॉडी म्हणजेच काय, आपले जे अवयव आहेत ते काय करतात, ऑक्सिजनचं वहन करून रेस्पिरेशन करत असतात. बॉडी लेवलला होत असतं. बॉडी लेवलला म्हणजे अवयव म्हणजे आपले शरीर आहे त्या लेवलला हे होत असतं, रेस्पिरेशन श्वसन होत असतं. आणि दुसरं आहे, पहिला तरी बॉडी लेवलला होतं, दुसरं सेल्युलर लेवलला होतं. कशाला होतं, सेल्युलर. सेल्युलर म्हणजेच काय, पेशी स्तरावर. म्हणजे बॉडी स्तरावर म्हणजे शरीर स्तरावर, सेल्युलर म्हणजे पेशी स्तरावर. कारण म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे रेस्पिरेशन जो आहे, श्वसन आहे, 2 लेवलला होतो. पहिला आहे बॉडी लेवल म्हणजे शरीर स्तरावर, म्हणजे शरीर सगळं काय करत असतं, श्वसन करत असतं. आणि एक आहे शरीरामध्ये असलेल्या सेलमध्ये म्हणजे पेशी स्तरावर होत असतं. म्हणजे बॉडी अँड सेल्युलर लेवल हे दोन्ही महत्त्वाचे, बॉडी आणि सेल्युलर लेवलला हे होत असतं. काल पुढं तर बॉडी अँड सेल्युलर लेवलचं काय आलं तुम्हाला, 2 लेवल आहेत आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रेस्पिरेशन करण्याचं, श्वसन करण्याचं. ठीक आहे. पुढं ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ बॉडी लेवल रेस्पिरेशन. बघा, बॉडी लेवल रेस्पिरेशनचं जरा स्पष्टीकरण ते देते. काय बघा, तुम्हाला डायग्राम 2.1 भरायचे. डायग्राम 2.1 काय करायचे, भरायचे आहे. ठीक आहे. तुम्ही ती काढू शकत नाही डायग्राम, बरोबर. मग ते पुस्तकात तुम्हाला
ऑलरेडी दिलेली आहे रेडीमेड, ती भरायची 2.1. आता बघा, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ बॉडी लेवल रेस्पिरेशन. बघा, ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साइड, या दोन गॅसेसचा काय होतो, एक्सचेंज होतो बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. बॉडी अँड सराउंडिंग म्हणजे आपल्या वातावरणामध्ये आणि शरीरामध्ये. आपण काय करतो, ऑक्सिजन वातावरणामधला इनहाल करतो म्हणजे आत घेतो, कार्बन डायऑक्साइड एक्झाल करतो म्हणजे बाहेर टाकतो, बरोबर. म्हणजे हे कसं होत असतं, बॉडी आणि सराउंडिंग मध्ये, म्हणजे तिथं असेल वातावरणामध्ये, वातावरण बरोबर आपण बॉडी लेवलला काय म्हणतो असतो, रेस्पिरेशन करत असतो. इन केस ऑफ बॉडी लेवल, म्हणजे बॉडी लेवलला असेल, बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये काय करतं की बाबा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होतं. कशामध्ये, बॉडी आणि तिथं आले ना, बॉडी म्हणजे शरीर तिथं आलं, बॉडी आणि वातावरणामध्ये म्हणजे सराउंडिंग मध्ये. मग काय करतो आपण, सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन घेतो आणि आपल्यातलं कार्बन डायऑक्साइड आहे तो सराउंडिंग मध्ये सोडतो. म्हणजे बॉडी लेवलला अशा प्रकारे होतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होतं. तर पुढं, इन केस ऑफ सेल्युलर लेवल फूड स्टफ ऑक्सिडाइज आयदर विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. आता सेल्युलर लेवलचं हे झालं बॉडी लेवलचं. आता सेल्युलर लेवलचा जर विचार केला, फूड स्टफ ऑक्सिडाइज आयदर विथ विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. फूड स्टफ म्हणजे अन्न पदार्थ. अन्न पदार्थ काय होतं बघा, फूड स्टफ ऑक्सिडाइज म्हणजे या अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिडाइज म्हणजे काय, ऑक्सिडीकरण. मी तुम्हाला काय सांगितलं, ऑक्सिजनची गरज असते एनर्जी प्रोडक्शनसाठी, मग त्यांचं ऑक्सिडेशन होणं गरजेचं असतं. म्हणजे ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिडाइज होतं, ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिडीकरण होतं विथ म्हणजे कोणाबरोबर किंवा त्याला सोडून, म्हणजे विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनचा वापर करून किंवा न करून. विथ म्हणजे ऑक्सिजन बरोबर, विदाउट म्हणजे ऑक्सिजनचा वापर न करून पण काय करतात, सेल्युलर लेवलला म्हणजे पेशी स्तरावर फूड स्टफचं म्हणजे अन्न पदार्थाचं काय केलं जातं, ऑक्सिडीकरण केलं जातं. आणि ऑक्सिडीकरण झालं, मी पहिला सांगितलं होतं, फूड पण महत्त्वाचं आहे, ऑक्सिजन पण महत्त्वाचं आहे, एनर्जी प्रोडक्शन आणि आपली एनर्जी प्रोडक्शन होते. म्हणजे सेल्युलर लेवलला काय सांगितलेलं आहे, फूड स्टफ ऑक्सिडाइज बाय विथ म्हणजे ऑक्सिजन बरोबर आणि विदाउट ऑक्सिजन नसला तरी पण तिथं होतं. ठीक आहे, हे झालं सेल्युलर लेवल. हे कुठल्या लेवलला होतं, सेल्युलर लेवल. पुढं आता बघा, तुम्हाला 3 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. आता एखादं उदाहरण त्याने दिलेलं आहे की बाबा शुगर जो आहे तर ग्लुकोज. आता हा जो ग्लुकोज आहे, 3 क्वेश्चन दिलेला आहे, ते मी घेतलेला आहे. प्रश्न विचारला त्याच्यावर आला होता एक प्रश्न, हा प्रश्न आला होता म्हणता. मग त्याने काय सांगितलं आहे की हाऊ मेनी मॉलिक्युल्स प्रेझेंट इन ग्लुकोज आणि व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. आपल्याला माहिती आहे फ्रुक्टोज, सुक्रोज, हे आपण पहिला शिकलेलो आहोत, ग्लुकोज, बरोबर. मी या ग्लुकोजचं फॉर्म्युला बघा काय आहे, C12 म्हणजे C12H22 म्हणजे हायड्रोजन 22, O11 ऑक्सिजन 8. दिस इज व्हॉट, ग्लुकोज. हे काय आहे, ग्लुकोजचं काय आहे फॉर्म्युला. तुम्ही लिहून तिथं पुढे लिहू शकता. C12H22 O11 मॉलिक्यूल प्रेझेंट इन ग्लुकोज म्हणजे एवढे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. कार्बनचे 12 आहेत, हायड्रोजनचे 22 आहेत, ऑक्सिजनचे 11 11. ओके, पुढं which bond present in this molecule of glucose, which bond present in this molecule of glucose. तर त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कुठला बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट म्हणजे मराठीमध्ये सहसंयोज बंध. कसा असतो हा, सहसंयोज बंध. इथं आयोनिक बंध नसणार आहे, कारण काय ते इलेक्ट्रॉनचा काय संबंध नाही, सहसंयोज बंध आहे म्हणजे एकमेकाला जोडलेले असणार. ठीक आहे, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड तिथं असणार आहे, सहसंयोज जो बंध आहे तिथं असणार आहे. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट बिटवीन दिस ॲटम. ओके, मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडाइज. बघा, तुम्हाला याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की एखाद्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन घडलं म्हणजे काय घडलं, या ऑक्सिडाइज झालं म्हणजे काय घडलं. म्हणजे काय होतं, ते मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन म्हणजे तो मॉलिक्यूल, तो रेणू काय होतो, ऑक्सिजनवर रिॲक्ट केला मगच त्याचं काय होतं,
ऑक्सिडाइज होतं, म्हणजे तो ऑक्सिडाइज होतो. म्हणजे ऑक्सिडाइजचं मिनिंग काय आलं? मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इज कॉल्ड व्हॉट? मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडाइज. मीन्स व्हॉट? ऑक्सिडाइज. कारण पुढं आता आपण काय बघितलं? कार्बोहायड्रेट्स. आता इथनं थोडासा मोठा पॉइंट आहे, फक्त दोनच पॉइंट मी याच्यामध्ये घेतलेले आहेत कारण हा कव्हर होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे मेनली फॉर एनर्जी नीड. तुम्हाला तो ऑप्शन सांगितलं की कार्बोहायड्रेट्स अतिशय महत्त्वाचे ग्रोथ ऑफ बॉडी आणि एनर्जी प्रोडक्शनसाठी. ओके. पर ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जे कार्बोहायड्रेट्स काय करतो ऑफ द फूड, म्हणजे कार्बोहायड्रेट एक असा अन्न पदार्थ आहे की जे खाल्ल्यामुळे, कंझ्युम म्हणजे खाणं, एव्हरी डे मेनली फॉर एनर्जी. म्हणजे तुम्हाला जी एनर्जी पाहिजे, जी ऊर्जा पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कार्बोहायड्रेट्स कंझ्युम करावं लागेल. कार्बोहायड्रेट्स काय करावं लागेल? कंझ्युम करावं लागेल. पुढं दिस एनर्जी ऑब्टेन फ्रॉम एटीपी. दिस एनर्जी ऑब्टेन फ्रॉम एटीपी म्हणजे एटीपी महत्त्वाचं. म्हणजे एटीपी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना, एटीपीचं लॉंग फॉर्म काय होतं? कोणचा? एटीपीचं लॉंग फॉर्म मनातल्या मनात होतं, तरी पुढे नाही. एडिओसिन ट्राय फॉस्फेट. एडिओसिन ट्राय फॉस्फेट. बरोबर. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेटचे किती अणू? ॲटम्स 3. एडिओसिन ट्राय फॉस्फेट इथं लॉंग फॉर्म आहे. त्याला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ एनर्जी. एनर्जी पॉवर हाऊस. बरोबर. एनर्जी पॉवर हाऊस म्हणजे हा मायटोकॉन्ड्रिया सारखा असतो. जसं आपण मायटोकॉन्ड्रिया मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, तंतुकणिका तसंच असतं, पण जास्तीत जास्त एनर्जी याच्याकडे असते. जसं आपल्या शरीराला नीट लागेल एनर्जीची, म्हणजे एनर्जीची गरज असेल तेव्हा हा काय करतो? एनर्जी सप्लाय करत असतो एटीपीच्या स्वरूपात, एडिओसिन ट्रायफॉस्फेट. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय खाणं गरजेचं आहे? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स खाल्ला तर तुम्हाला एनर्जी नीड जी आहे ती पूर्ण होत जाते. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? एटीपी आपल्याला काय करतं? एनर्जी प्रोव्हाइड करायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं बघितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे किती आहे हा पॉइंट? आपण किती सांगितलं त्याने? 10 मध्ये आहे. हा पुढचा पॉइंट कव्हर होतो. तुम्हाला सांगितलं की 2.1 डायग्राम तुम्हाला भरायचं. ठीक आहे. तुम्ही भरू शकता ते, कारण तुम्ही काढू शकत नाही. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही काय करा, ते फक्त करून घ्या. क्वेश्चन मी इथे घेतलेले आहे, तर पुन्हा रिपीट करत आहे बघा मी. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे एका सजीव आणि त्याच्यामध्ये असलेल्या ऊर्जा निर्मिती हे होत असताना जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे रेस्पिरेशन होतं, रेस्पिरेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे फूड महत्त्वाचं आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी, तसंच रेस्पिरेशन म्हणजे श्वसन पण महत्त्वाचं आहे. मग हा श्वसन 2 लेवलला होतो, 2 लेवल्सला होतो, 2 स्तरावर होतो. पहिला बॉडी स्तरावर होतो, म्हणजे बॉडी लेवलला होतो. बॉडी लेवलमध्ये काय होतं बघा, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग मध्ये होत असतं. मग इन केस ऑफ बॉडी लेवल रेस्पिरेशन. पण इन केस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं? जे फूड स्टफ तुम्ही जे खात आहात त्याचं ऑक्सिडेशन होतं स्टेप बाय स्टेप. मग विथ ऑक्सिजन होतं किंवा विदाउट ऑक्सिजन होतं. विथ म्हणजे त्याच्या ऑक्सिजन बरोबर, विदाउट म्हणजे ऑक्सिजनला सोडून. ठीक आहे. असं होत असतं. म्हणजे दोन्ही काळात तुम्हाला बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. त्यानंतर तुम्हाला त्याने 3 प्रश्न विचारले. त्यांनी म्हटलेलं आहे ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स असतात? मग तुम्हाला सांगितलं म्हणजे C12 S22 O11. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असेल? मग तुम्हाला सांगता आलं म्हणजे कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट का? तर हे सहसंयोगी बंधन म्हणजे एकमेकाला जुळून तयार झालेलं बंधन तयार झालेलं. इलेक्ट्रॉनचा इथं कुठला संबंध नाही. म्हणजे इथं कुठे तुम्हाला दिसतं का पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरती कुठे लिहिलं नाही म्हटल्यावर आयनिक बॉन्ड नाही. आयनिक बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे होत असतो. म्हणून हा कसला बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कसला बॉन्ड आहे हा? कोव्हॅलेंट. पुढं मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडाइज. म्हणजे मॉलिक्यूल गेट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन म्हणजे एखादा मॉलिक्यूल, एखादा रेणू, बरोबर, एखादा रेणू जर रिॲक्ट झाला एखाद्या कुठल्या ऑक्सिजन बरोबर, मग तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो.
मग तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज. म्हणजे ऑक्सिडाइजचं मिनिंग काय आहे? ऑक्सिजनची रिॲक्ट झाल्यावर होतं, म्हणजे ऑक्सिजनची अभिक्रिया केल्यावर होतं. पुढचं त्यांनी सांगितलं कार्बोहायड्रेट्स. जसं फक्त कार्बोहायड्रेट्सच एनर्जी प्रोडक्शनसाठी नाही आहे, प्रोटीन, लिपिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स, त्यानंतर एवढेच. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अतिशय महत्त्वाचा त्यांनी सांगितलेलं आहे. मग कार्बोहायड्रेट्स कशाला मिळतं? आपण जे कन्झ्युम करतो फूड त्याच्यातनं मिळत असते. एव्हरीडे आपली जे एनर्जी नीड आहे याच्यापासून भागत असते. प्रोटीन ग्रोथ देण्याचं काम करतं, लिपिड्स फॅट वाढवण्याचं काम करतं. ओके, तर हे कार्बोहायड्रेट्स त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे हे एनर्जी कुठं मिळते, मग कुठनं मिळत असते. जसं आपण पहिल्या मागच्या वेळेस मायटोकॉन्ड्रिया होतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिका होतं. तंतुकणिकामध्ये आपण पॉवर हाऊस म्हणतो होतं, तिथनं आपण तेच हीच सेलमध्ये असतो. आणि हा जो एटीपी असतो तो बॉडीमध्ये असतो. हा बॉडीमध्ये असल्यामुळं हा एटीपी काय करतो, सगळ्या बॉडीला काय करतो, ऍक्टिव्ह ठेवण्याचं, म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. म्हणजे हा एनर्जी पॉवर हाऊस आहे. एनर्जी पॉवर हाऊस म्हणजे ऊर्जेचा हा काय महत्त्वाचा भाग असा आहे. ऊर्जेचा काय आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. मग त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला मी नवीला सांगितलं होतं, एडिओसिन ट्रायफॉस्फेट. एडिओसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेटचे बंध. 3 फॉस्फेटचे बंध. ओके, तर हे तुम्ही काय करा, समजावून घ्या. पुन्हा अवघड शब्द रिस्पिरेशन म्हणजे श्वसन, लेवल म्हणजे स्तर, ऑकर्स म्हणजे होणे, घडणे. ओके, ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे. सेल्युलर म्हणजे पेशी स्तरावर. पेशी स्तरावर. सेल्युलर म्हणजे पेशी स्तरावर. ओके, त्यानंतर फूड स्टफ अन्न पदार्थ. ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करणे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करणं. ओके, हे लक्षात ठेवा. विथ म्हणजे ऑक्सिजन बरोबर विदाउट ऑक्सिजनला सोडून. बॉन्ड म्हणजे बंद, कोव्हॅलेंट, सहसंयोजक मध्ये लिहिलेलं आहे. ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिडीकरण होणं, ऑक्सिडीकरण इथे लिहिलेलं आहे. कार्बोहायड्रेट्स मला माहितीच आहे. कंझ्युम म्हणजे खाणं. एटीपी, एडिओसिन ट्रायफॉस्फेट. ओके, तर हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल. काही शंका असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा मागच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये. काय शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. थँक्यू.